झाली मंगळ लागलाय आपल्या महाजनसूत्र गेले ह्यांच्याकडे काय का गावाला किती पण भारी असू द्या पण कोणाची आली तुझे हो आता ती नवीन एक पद्धत आहे बघा काय हो इथं जर बसलेली कापचली सगळ्या मावश्या तर लई कृपा गावाने असली तर एखाद्या बारीला नसेल हा बरोबर आहे लेकर कोणा कोणा पैसे माहिती का आहेत ना कोणा कोणा पैसे ऐकावं लागतंय अजून चाके त्याच्यात चालतच जायचे हा दोन चाके नीट चालत नाही की नाही ऐकलं विनोद म्हणणं ऐकू नका देवाच्या समोर आलाय एकच तासाची आपली भेट आहे तुम्ही तुमच्या घरी निघून जाणार आहे मी माझ्या कामाला निघून जाणार आहे पण एक लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण देवापाशी येतो त्यावेळेला त्याला म्हणून फक्त देवापाशी जायचं का तर हे नाशिवंत आहे हे शिवंत जी आहे 50 एकर दिली भगवंतानं त्या ऊस लाव मका लाव नाही डाळिंब लाव काय लावायचं ते लावतात 50 एकर ऊस लावला राजवाडीचं तळ जवळ आहे म्हणून पाईपलाईन केली पाणी घेऊन ऊस घालवला पण त्या ऊसाचं बिल ऊस तर ठेवायचं का न ठेवायचं देवाच्या खराई 35 लाखाचा बंगला बांधला 10 लाखाचं बाथरूम बांधलं त्यातनं पैसे शिल्लक राहिले म्हणून ते आंघोळ करायसाठी सोन्याचा कागद बसवला मामा पण ज्या दिवशी 3.5 हाताचा पडीतनं जीव गेला त्या दिवशी जिथं मस्तर बांधतो तिथं आंघोळ घातली त्या पॉपचा आपल्याला पूर्वीचे नियम तुला हो मस्तर बांधते तुला मग त्या पॉपचा आपल्याला काही फायदा मागणी करते आंघोळ मग लोकांचं बांध करून साठवण ठेवण्यापेक्षा परमार्थ करून मग काय करा देवाच्या मार्गाला लागले देव नाही का सुखी ठेवणार होय होय होणारी आमच्या धोरणाला गेल्या 15 दिवसात लय पैसे मिळले उभ्या आल्यावर 5,000 पडत जातात प्लॅस्टिकच्या पिशवीत पैसे बांधलं भाड्या आणि घरी गेला आणि वाजवून कटाळलेलं झोपडून विचारायच्या कडे पैसे मिळून विचारलं तू मार्किनीने ओतले बघितलं कारणाने पैसे ठेवले पैसे काय तिच्या हाताला गेलं काय केलं तिला काही घालू ना दिला नवऱ्याच्या नरड्यावर पाय घेतलं पैसे घेतलं मग नवरा नवरा पैसा पैसा प्यार आहे बाबा काय म्हणतो आणि कशाच काय माई घेऊन बसला येणार रे हात अव कशाच काय देवा घेऊन बसला रे येणार रे हात आणि आलं बोलावं न यमाची देवानी गुण जायात आलं बोलावं न यमाची देवानी गुण जायात देवा शासनाच्या भगवंतानं पाऊस थांबवला होता मग तुमची आमची काय किंमत आहे 1932 सालाला पहिला भंडारा ज्या वेळेला घातला सिद्धनाथाच्या नावानं ते गाव म्हणजे मेथड आणि त्या गावात भगवंतानं ज्या ठिकाणी भंडाऱ्याची खाई खंदी त्याच ठिकाणी देवानं कुणाला लागेल कुणाला भूत कुणाला पिढा काहीतरी होईल जसा कैलासात भगवान शंकराने गिरवलाय रणखांब तसा मी मेटक्यात रम ठेवतो कुणाला जर काय झालं तर याचं दर्शन घेतलं का कुणाच्या अंगातली भूत बाधा पिढा निघून जाईल म्हणून साठी माझ्या भगवंतानं 1932 साली तो रवल्याला खांब आहे आज त्याला किती वर्ष झाली असतील 94 वर्ष पूर्ण झाली ते खांब राहून 94 वर्ष पूर्ण झाली ना आता पण ज्याच्या अंगात भूत बाधा पिढा आहे तो माणूस त्या खांबापाशी गेला का जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत सुटत नाही आणि असणाऱ्या देवाला चमत्कार केलेला लोक लागली होती जेवायला देवा त्याच वेळेला गौरी म्हणली तमाजून 100 रुपये भगवान केलं माझ्या संत बाळूमाना काश्मीर भगवंतानं 4 हाताने देवा 5 जण वाजल्याचा आशीर्वाद लागावा विचार केलेला म्हणाला आणि आलेली भक्त लागली होती बाबा प्रसाद आनंदाने घ्यायला
भगतीच्या पंक्ती लागल्या होत्या उठायला तर वड्याला जाऊन पाणी लागली होती प्यायला बाबा. आणि असणाऱ्या देव माझ्या बाळापानं त्या वड्याला काय आशीर्वाद दिला हो. अरे देव माझा बघा बाळापा बाळापा देव बघा माझा बघा बाळापा काय लागला बघा बोलायला बोलायला काय लागला बघा बोलायला. वड्याच्या बघा पाण्याला पाण्याला वड्याच्या बघा पाण्याला मामा बोलू बघा लागला लागला मामा सांगू बघा लागला. संत संग तुझा घेतला बाळ मामार तुझ्यावर जीव जडला. संत संग तुझा घेतला माझ्या देवार तुझ्यावर जीव जडला. आणि देवा तुझी पांढर आणि असा इंद्राचा दरबार आणि हात तुला जोडतो आणि लावणी भंडार आणि खेळ तुझ्या जीवावर चालला बाळ मामार तुझ्यावर जीव जडला. खेळ तुझ्या जीवावर चालला बाळ मामार तुझ्यावर जीव जडला. आणि झलके ताळ आणि नगारा घाट आणि लोबंड्या उदाचा सुटवा घमाट आणि तो दुपारती आणि माझ्या देवाला ओ वाळू आरती ओ वाळू आरती बाळू मामाला ओ वाळू आरती. देवा दिले हात पाय काने डोळे मुख बोला या वचन माग सरका हो. बोला बोला सत्यवती बोला
जय बाळूमा. हे